आम्ही आज आलेलो आहोत समर्थाच्या बड्डेला। तर स्वामी कृपेने माझ्या जावेला मुलगी झालेली आहे, तर त्यामुळे तिच्या मुलीचं नाव समर्था ठेवण्यात आलेलं आहे बड्डे पार्टीला। तर ही बड्डे पार्टी माझ्या चुलत जावेच्या मुलीची आहे। तर त्यांनी बड्डे पार्टीसाठी इन्व्हाइट केलेलं होतं, तर आम्ही आलेलो आहोत। तर माझ्यासोबत माझी मोठी जाऊ, छोटी जाऊ, मोठे दीर आणि मिस्टर वगैरे मुलं वगैरे आहेत। तर आम्ही ऑटो करून इथे आलेलो आहोत। तर हे बड्डे पार्टी जी आहे ही हॉटेलमध्ये आहे। तर ह्या हॉटेलचं नाव आहे तुळजा। तर इथे बघू शकता संपूर्ण डेकोरेट वगैरे त्यांनी केलेलं होतं। तर इथे मुलीच्या बड्डेचं बॅनर वगैरे त्यांनी लावलेलं होतं। तर ह्या प्रकारे अशी ही एंट्री गेट आहे। तर सर्व कमीत कमी खर्चामध्ये, कमी बजेटमध्ये असा आपण आपल्या मुलाचा वाढदिवस आपण साजरा करू शकतो। तर ही जी आहेत सगळी अरेंजमेंट केलेली आहे। तर ही जेवणाची त्यांनी व्यवस्था केलेली होती आणि आता आपण वर जाऊन पाहूया संपूर्ण डेकोरेट वगैरे कशा प्रकारे केलेलं आहे। तर ही घरचीच पार्टी म्हणायला हरकत नाही, कारण माझ्या जावेचीच मुलीची होती। तर अशा प्रकारे इकडे सर्वजण मध्ये एक छोट्याशा हॉलमध्ये त्यांनी मस्त असं डेकोरेशन वगैरे छान अशी अरेंजमेंट केलेली होती। तर इथे अशा प्रकारे सर्व आमचे रिलेटिव्ह वगैरे आलेले होते। तर हे सर्व रिलेटिव्हच होते। तर सर्वांना अशा भेटून गप्पा मारल्या। तर मी, माझी छोटी जाऊ, मोठी जाऊ, परत आमची सासू वगैरे भेटलेली होती। तर अशा प्रकारे आम्ही छानशा गप्पा मारल्या। इथे बघू शकता, इथे सर्वात आधी समर्थाला पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। तर इथे मस्त असं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं कमीत कमी खर्चामध्ये। त्यानंतर इथे सर्वांना भेटून वगैरे, नातेवाईकांना भेटून खूप असा आनंद झालेला होता आणि खूप दिवसांनी भेटल्यामुळं खूपच अशा गप्पा रंगलेल्या होत्या। तर त्यानंतर थोड्याच वेळामध्ये कटिंगला सुरुवात करायची होती। तर त्या अगोदर इथे सगळी बड्डेची तयारी झालेली होती। त्यानंतर इथे सुंदर असा केक आणलेला होता। तर इथे बघू शकता सुंदर असा केक होता आणि त्याचनंतर जो हॉटेलचा स्टाफ होता ना, त्यापैकी एकाने इथे औक्षणाचं ताट वगैरे आणून दिलं। तर ते सर्व अरेंजमेंट त्यांनीच केलेली होती। तर असा केक वगैरे आणून ठेवला होता। तर ही मुलीची आजी म्हणजे आमची चुलत सासूबाई यांनी मुलीचा औक्षण वगैरे करून घेतला आणि हा जो आहे तो मुलीचा मोठा भाऊ आहे, म्हणजे माझ्या जावेला अगोदरचा मुलगा आणि ही मुलगी आहे। तर अशा प्रकारे छान असं औक्षण करून घेतलं जातं। तर औक्षण आपल्या महाराष्ट्रामध्ये ना सर्वात आधी औक्षण वगैरे करून घेतलं जातं। तर अशा प्रकारे औक्षण वगैरे करून घेतलं। तर ही माझ्या जावेची आई आहे। तर यांनी देखील औक्षण वगैरे करून घेतलं। तर आपल्याकडे कसं महाराष्ट्रामध्ये औक्षण वगैरे करताना 5 किंवा 7 बायका करतात आणि त्यासोबत कोणत्याही गोष्टीला 7 किंवा 5 बायका केल्याने त्या गोष्टी शुभ मानल्या जातात। तर अशा प्रकारे आणि त्यासोबत खास गोष्ट म्हणजे या मुलीचं नाव समर्था। तर स्वामी कृपेने झाल्यामुळे या मुलीचं नाव समर्था असं ठेवण्यात आलेलं आहे। तर हा तिचा पहिला बर्थडे होता आणि त्यानंतर सर्वांनी औक्षण वगैरे करून घेतलं। तर ह्या आमच्या ननंदबाई म्हणजे मुलीच्या आत्या यांनी सुद्धा औक्षण वगैरे करून घेतलं आणि त्याच प्रकारे सर्वांनी मुलीसाठी छान छान असे गिफ्ट वगैरे आणले होते आणि त्यासोबत आता केक कटिंग करून घ्यायला सुरुवात करायची होती। तर मुलीच्या आईने देखील औक्षण वगैरे करून घेतलं। त्या अगोदर सर्वांनी रीतीप्रमाणे औक्षण करून घेतलं आणि आता त्यानंतर इथे केक कटिंग करायला सुरुवात केली। तर हे केक कटिंग करताना हे मुलीचे आई वडील आहेत, तर तिचा भाऊ वगैरे त्यांनी सर्वांनी मिळून इथे केक वगैरे कटिंग करून घेतला आणि छान असा बड्डे सेलिब्रेशन त्यानंतर छानसा केक वगैरे कट करून झाल्यानंतर सर्वांनी बड्डे पार्टी एन्जॉय केली आणि त्यानंतर बेबीला केक वगैरे खाऊ घातला आणि ती कशी ही पब्लिक वगैरे बघून ना ती रडत होती, कारण ती 1 वर्षाची होती। त्यामुळे लहान मुलांना काही समजत नाही, तर त्याच्यामुळे ती रडत होती। तर त्यानंतर सर्वांनी एक एक करून छोट्या बेबीला गिफ्ट्स वगैरे दिले। त्यानंतर आम्ही देखील गिफ्ट्स आणलं होतं तिला, तर टेडी बिअर आणि त्याचसोबत तिला सुंदर असा ड्रेस आणलेला होता। तर तो देखील आम्ही तिला गिफ्ट दिला। त्यानंतर खास गोष्ट म्हणजे या बड्डे पार्टीमध्ये सर्व नातेवाईकांना, रिलेटिव्हला भेटून खूप असा आनंद झाला। तर इथे बेबीला गिफ्ट्स वगैरे देऊन झाल्यानंतर आम्ही परत निघालो खाली। जे नातेवाईक जे थांबलेले होते त्यांच्यासोबत आम्ही देखील इथे जेवण वगैरे करून घेतलं। तर ही सर्व जेवणाची तयारी ते हॉटेलमध्येच त्याने अरेंज केलेली होती। तर इथे होती सेल्फ सर्व्हिस होती। तर इथे सर्वांनी जेवण वगैरे करून घेतलं। खूप अशी सुंदर व्यवस्था केलेली होती। कमीत कमी खर्चामध्ये त्यांनी 100 ते 120 ते 150 माणसापर्यंतच्या जेवणाची अरेंजमेंट केलेली होती।
तरी ते आम्ही मस्त असं जेवण वगैरे एन्जॉय केलं आणि त्यासोबत इथे फॅमिली फोटो वगैरे पिक्चर वगैरे क्लिक केले आणि आम्हाला जायलासुद्धा उशीर होणार होता, त्यासाठी आम्ही थोडासा लवकरच निघालो तिथून, कारण घरी जायलासुद्धा 1-1:30 वाजणार होता, त्यासाठी आम्ही तिथून लवकरच निघालो होतो। तर अशा प्रकारे मस्त असा बड्डे पार्टी एन्जॉय केली। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र सबस्क्राईब करा। भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।